नाशिक महानगरपालिका निवडणुकीचे फॉर्म भरण्याची अ, मुदत अंतिम टप्प्यात आली असून आज शेवटचा दिवस आहे. दरम्यान काल 15 जानेवारी रोजी होणाऱ्या राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची 30 डिसेंबर ही अखेरची मुदत आहे. मात्र 29 डिसेंबर हा दिवस सर्वच पक्षासाठी हॉट ठरला. नाशिकमध्ये युती तुटली. भाजपने शिंदे सेना राष्ट्रवादी साठी दारे बंदच ठेवले. त्यांनी मात्र युती केली. दुसरीकडे शहरात मनसेसह महाविकास आघाडी अबाधित राहिली. जागा वाटपाचे संभाव्य आकडे जाहीर केले असले तरीही कोणते वार्ड सोडावेत हेच ठरलेले नव्हते. महानगरपालिका निवडणुकीसाठी सोमवारी पालिकेच्या 6 विभागातील कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी तोबा गर्दी केलेली होती. अर्ज भरण्याच्या या टप्प्यात मोठी राजकीय उलथापालथ आणि चुरस पाहायला मिळत आहे. सर्वच विभागात बंडखोरी, पक्षांतर आणि इच्छुकांची गर्दी यामुळे निवडणुकीचे चित्र रंगतदार झालेले आहे. राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज भरण्याचा मुहूर्त साधला, मात्र त्यांना पक्षाकडून मिळणाऱ्या एबीबी फॉर्मची प्रतीक्षा कायमच आहे. अनेक उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत आपले आपले पक्षातील बळ दाखवून दिले. तर सिडकोमध्ये राजकीय वारकरी दिंडी देखील निघालेली होती. या दिंडीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. युती आघाडीचे सूत जुळले नसल्याने उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या मुदतीच्या आदल्या दिवसापर्यंत बड्या राजकीय पक्षाकडून उमेदवाराची अपेक्षा असलेल्या उमेदवारांची घालमेल सुरू असल्याचे चित्र सोमवारी मनपाच्या पश्चिम विभागीय कार्यालयामध्ये अर्ज भरताना दिसून आले. अनेक उमेदवारांनी अर्ज भरताना जेवण वगैरे देखील केले नसल्याने बिस्किटचे पुडे खाताना अनेक उमेदवार दिसून आले. तासनतास उमेदवारांना फॉर्म भरताना ताटकळत उभे राहावं लागत होते. सूचक अनुमोदकांनाच प्रवेश दिला जात होता व इतरांना बंदी होती. अनुमोदक व उमेदवाराचं विभागीय कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोडले जात होते. परिणामी उमेदवारांच्या समर्थकांनी मेन रोड परिसरात गर्दी केली होती. पोलिसांकडून परिसरात बॅरिकेड्स लावल्याने विक्रेत्यांचे नुकसान झाले. दरम्यान काही ठिकाणी आत प्रवेश करण्यावरून पोलीस आणि उमेदवारांबरोबर आलेल्या नागरिकांमध्ये वादविवाद देखील छोटे मोठे होत होते. दरम्यान पोलिसांतर्फे कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. युती आघाडीत झाली नसल्याचे सर्वत्र राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मनपाच्या पश्चिम विभागीय संबंधित कार्यालयात आल्या असता एकमेकांना शुभेच्छा देण्यासह हस्तांदोलन करत असतानाही दिसून आले. सिडकोमध्ये उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत सिडको विभागीय कार्यालयासमोर गर्दी केल्याने काही काळ गोंधळ उडाला. मात्र अंबड पोलिसांनी तात्काळ गर्दी नियंत्रित केली. परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त होता. दरम्यान 3 प्रभागासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून या ठिकाणी गर्दीमुळे गोंधळ झाला होता. सकाळी 9 वाजेपासूनच नाशिक रोड येथे रांग होती. रात्री उशिरापर्यंत अर्ज प्रक्रिया सुरू होती. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोमवारी सकाळी 9 वाजेपासूनच इच्छुक अनुमोदक सूचक कार्यकर्ते घेऊन अर्ज दाखल करण्यासाठी रांगा अनेक उमेदवारांनी लावल्या होत्या. प्रवेशद्वारावरच उमेदवारांसोबत 2 जणांना पोलिसांकडून सोडले जात होते. दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांना आतमध्ये सोडण्यात आले. अर्ज तपासणीला 2 तास लागत असल्याने उमेदवार त्रस्त झाले होते. मनपाच्या 122 जागांसाठी भाजपकडे 1100 उमेदवारांनी दावा केला आहे. 3ही आमदारांना इच्छुकांनी फोनद्वारे संपर्क साधला. सकाळी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करून थेट हॉटेल गाठले. कार्यकर्त्यांच्या लावाजमासह खिशाला कमळ, गळ्यात भाजपाची मफलर अशा जोशात ते हॉटेलमध्ये दाखल होत होते. तेथे त्यांचे नेते प्रतीक्षेत बसल्याचे बघून त्यांना चांगलाच हिरमोड झाल्याचे जाणवत होते. भाऊताई मॅडम, हे आपल्या तिकिटाचे काय? एबी फॉर्म कधी भेटेल? काय आहे हे स्पष्ट सांगा, या प्रश्नाची सरबत्ती करत होते. त्यांनी काही उमेदवारांनी बुलेटवर देखील उमेदवारीसाठी प्रवास केला, तर अनेक आमदारांनी आपल्या मुलांचे अर्ज मागे देखील घेतले. नाशिक जन्मसाठी चंद्रकांत धात्रक.